वेलकम स्टुडंट. 10th स्टँडर्डची जी बोर्ड एक्झाम आहे 2025-26 या अकॅडमिक इयरमध्ये ती होणार आहे फेब्रुवारी 2026 मध्ये. तर त्याच्या दृष्टीनं आता आपण या व्हिडिओमध्ये 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 ज्याला आपण जॉमेट्री सुद्धा म्हणतो, तर त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या क्वेश्चनमध्ये म्हणजे या पूर्ण व्हिडिओमध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते बोर्ड क्वेश्चन पेपर जे आहेत आपले, तर त्यातलेच इन्क्लूड केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारचे क्वेश्चन बोर्डला विचारले जातात. ओके, तर जे फ्रिक्वेंटली आलेले आहेत, जे बऱ्याचदा बोर्ड परीक्षेला विचारलेले आहेत, ते क्वेश्चन आपण या सगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, शो दॅट द पॉइंट्स ए बी सी आर कोलिनियर. हे तुम्ही दोन फॉर्म्युल्यानं सुद्धा, एक डिस्टन्स फॉर्म्युल्याने करू शकता आणि दुसरं जे आहे ते स्लोपच्या फॉर्म्युल्याने सुद्धा तुम्ही काय करू शकता, जे पॉइंट्स आहेत ते कोलिनियर दाखवू शकता. इथे मी तुम्हाला इझी मेथड जी आहे म्हणजे स्लोप मेथड, तर त्या स्लोप मेथडने हे सॉल्व्ह करून दाखवणार आहे. तर फर्स्ट वन, याच्यामध्ये आपण काय करायचं, स्लोप ऑफ ए बी. तर कुणाचा स्लोप फाइंड आउट करायचा, ए बीचा. मग ए चे कोऑर्डिनेट काय आहेत, तर -1 -1 आहेत आणि बी चे कोऑर्डिनेट कोण आहेत, 0 1. तर -1 -1 हे दोन झाले, म्हणजे ए चे आणि हे बी चे. मग याच्यावरून काय करा, आधी असं डिसाईड करा, यातला हा पहिला x1 हा y1, परत हा x2 आणि y2. मग ह्याच्यावरून आपण काय करूया, स्लोप ऑफ ए बी फाइंड आउट करूया. ओके, तर स्लोप ऑफ ए बी किंवा स्लोपचा फॉर्म्युला काय आहे, y2 - y1 अपॉन x2 - x1. इथे व्हॅल्यू टाकूया आपण. y2 ची व्हॅल्यू किती आहे, तर y2 ची व्हॅल्यू आहे 1 मायनस y1 ची व्हॅल्यू आहे -1. आता इथं ऑलरेडी मायनस आहे आणि y1 ची व्हॅल्यू सुद्धा किती आहे, -1. त्यामुळे 2 वेळा मायनस येणार. परत पुढे x2 - x1 म्हणजे 0 मायनस -1. मग आता हे केल्यानंतर इथे साइन आधी क्लिअर करा. दोन्ही मायनस आहेत, तर मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. आणि इथे सुद्धा दोन्ही मायनस मायनस काय होणार, प्लस. मग 1 + 1 किती येणार, 2. आणि 0 + 1 म्हणजे येणार 1. तर पहिल्यांदा आपण स्लोप ऑफ ए बी मिळवला. तर स्लोप ऑफ ए बी ची व्हॅल्यू किती आली, 2/1. त्यानंतर दुसरं स्लोप ऑफ बी सी, किंवा तुम्ही एसी पण फाइंड आउट करू शकता, तसंही चालेल. तर स्लोप ऑफ बी सी, बी चे कोऑर्डिनेट काय आहेत, तर बी चे कोऑर्डिनेट आहेत 0 आणि 1 आणि सी चे जे कोऑर्डिनेट आहेत ते आहेत 1 आणि 3. मग याच्यावरून पहिल्यांदा काय करूया, x1 y1 आणि x2 y2 डिसाईड करूया. म्हणजे हा x1 y1 आणि हा काय येणार x2 y2. ओके, बी आणि सी ची व्हॅल्यू पुट केली. तर परत स्लोप ऑफ बी सी, फॉर्म्युला तोच राहणार, स्लोप ऑफ बी सी y2 - y1 अपॉन x2 - x1. इथे y2 ची व्हॅल्यू किती आहे, तर इथे y2 ची व्हॅल्यू आहे 3 मायनस y1 ची व्हॅल्यू किती आहे, 1. आणि त्यानंतर मग x2 - x1, x2 ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे आणि x1 ची व्हॅल्यू किती आहे, 0. मग इथे जर बघितलं आपण, तर स्लोप ऑफ बी सी इथे लिहितोय, 3 - 1 म्हणजे किती येणार, 2 आणि 1 - 0 म्हणजेच 1. याला नंबर 2 दिला आपण. तर 2 आणि 1 मध्ये बघा, तर दोन्ही 2/1 आले. तर त्यामुळे आपण असं म्हणू शकतो, फ्रॉम 1 and 2, तर दोन्ही इक्वल आल्यामुळे काय म्हणायचं, स्लोप ऑफ ए बी इज इक्वल टू स्लोप ऑफ बी सी. आणि जर का दोन्ही स्लोप इक्वल आले असतील तर काय म्हणणार, पॉइंट्स ए बी सी आर कोलिनियर. जर काही दोन्ही स्लोप इक्वल आले तर नक्कीच त्यांना काय म्हणू शकतो आपण, ते पॉइंट्स कोलिनियर आहेत. तर बिटवीननेस जर विचारला तर मात्र काय करा, डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. म्हणजे कुठला पॉईंट कुठल्या दोन पॉईंटच्या बिटवीन आहे असं जर विचारलं तर त्यावेळी डिस्टन्स फॉर्म्युलाने पण, म्हणजे त्यावेळी तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युलानेच करावं लागेल. पण मोस्टली क्वेश्चन काय येतो, शो दॅट दे आर कोलिनियर किंवा चेक वेदर दे कोलिनियर ऑर नॉट. जर इक्वल आले नाही तर म्हणायचं नॉट कोलिनियर. ओके, पण शो दॅटचा जर क्वेश्चन असेल तर ते ऑब्व्हियसली असतात, त्यामुळे आपण ते क्रॉस चेक करायचं फक्त. आता आपण त्यातला सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, साइन थीटा इज इक्वल टू कॉस थीटा, देन व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल थीटा. साइन थीटा आणि कॉस थीटा इक्वल आहेत, तर थीटाचा जी व्हॅल्यू आहे थीटाची ती किती असेल असं विचारलं. हे दोन मेथडने पण मी तुम्हाला सांगतो, दोन्हीपैकी तुम्हाला जी सोपी वाटेल त्याप्रमाणे तुम्ही करा. तर पहिली मेथड बघूया. हे दिलेलं आहे, साइन थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. तर साइन थीटा इज इक्वल टू
कॉस थिटा मल्टिप्लाय 1. कॉस थिटा मल्टिप्लाय 1 असं लिहिता येईल आपल्याला, कारण कुठल्याही नंबरला 1 ने मल्टिप्लाय केलं तर तेच येतं. त्यामुळे कॉस थिटा कसं लिहिणार आहे मी? कॉस थिटा मल्टिप्लाय 1. तर हा मल्टिप्लाय कॉस थिटा इकडे येऊन काय होईल? डिवाइड होईल. म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा, तर इथं किती येईल? 1 येणार. आणि साइन अपॉन कॉस म्हणजेच काय? टॅन थिटा इज इक्वल टू 1. मग कुठल्या फ्रॉम ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज व्हॅल्यूज, काय लिहिलं मी? ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज व्हॅल्यूज. टॅन 45 ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. मग टॅन 45 ची व्हॅल्यू 1 असेल आणि इथं थिटा 1 दिलाय. इथं थिटा किती म्हटलंय? 1 म्हटलंय. आणि इथं 45 किती आहे टेबलनुसार? 1. म्हणजे थिटाची व्हॅल्यू नक्कीच किती असणार आहे कम्पेअर केल्यावर? ओके, देअरफॉर थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. ही झाली पहिली मेथड. किंवा दुसऱ्या मेथडने काय करू शकतो आपण? साइन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. मग आपल्याला माहिती आहे टेबलमध्ये फ्रॉम ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज व्हॅल्यूज, तो टेबल जर बघितला आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला हे माहिती आहे की साइन 30 डिग्री इज इक्वल टू कॉस 30 डिग्री. सॉरी, नॉट साइन 30 डिग्री, सॉरी, साइन 45 डिग्री इज इक्वल टू कॉस 45 डिग्री इज इक्वल टू 1. हे आपल्याला माहिती आहे. साइन 45 आणि कॉस 45 किती आहे? 1 आहे. आणि इथं काय म्हटलंय? साइन थिटा इक्वल टू कॉस थिटा. मग कम्पेअर केल्यावर थिटा किती येणार? देअरफॉर थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. ही सुद्धा मेथड तुम्ही केली तरी चालेल. इथे सुद्धा थिटा 45 आला, इथे पण 45 आला. आता आपण थर्ड क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन मध्ये ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. AB इज टू PQ चा रेशो आहे 4:5 आणि आपल्याला ट्रायंगल PQR चा एरिया दिलेला आहे. तर कुठला एरिया फाइंड आउट करायचा आहे? ABC. तर हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा हे जे दिलेलं आहे सिमिलर आहे ट्रायंगल, तिथून स्टार्ट करूया. ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. हे आपल्याला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलंय. तर त्याच्यावरून आपण सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा जो थेरम आहे तो थेरम इथे यूज करूया. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, तर ह्या एरियाचा रेशो कुणा इतका असणार आहे? साईडच्या स्क्वेअर इतका. म्हणजे AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. ज्या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत त्या साईडच्या स्क्वेअर इतका त्याचा काय असणार आहे? रेशो. तो थेरमचं रिझन इथं लिहायचं. बाय थेरम ऑफ, कुठला थेरम यूज केला आपण? बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, दोन ट्रायंगल जर एकमेकाला सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअर इतका असतो. आता त्यातली कुठली कुठली व्हॅल्यू दिलेली आहे बघा. तर इथे PQR चा एरिया किती दिलाय? 125 सेंटीमीटर. वरचा ABC शोधायचा आहे, तर तो आहे तसा ठेवूया ABC अपॉन PQR चा एरिया किती दिलाय? 125. इकडे AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. AB च्या करस्पॉन्डिंग रेशो किती आहे? 4. त्याचा स्क्वेअर करायचा. आणि PQ च्या करस्पॉन्डिंग रेशो किती आहे? 5. त्याचा काय करायचा? स्क्वेअर करायचा. ओके, तर 4 चा स्क्वेअर किती येणार? 16. 5 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर केला 4 4 चा 16, 5 चा स्क्वेअर केला 5 5 जा 25. आता परत इथे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन वरचा आहे तसं अपॉन 125. जर का आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC पाहिजे असेल तर काय करायचं? ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे 16 मल्टिप्लाय 125 आणि ह्या दोघांचं सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन येईल. आणि नंतर तो 25 यांना इकडे येऊन काय होणार? डिवाइड. डायरेक्ट तो डिवाइड मध्ये आहे. म्हणजे ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि 25 काय करायचं? डिवाइड मध्ये घ्यायचं. आता याला सिम्प्लिफाय करूया आपण. 25 1 जा 25, 25 5 जा 125. 25 इंटू 5 केलं तर ते किती येणार आहे? 125. ओके, मग आता हे जर केलं आपण 16 इंटू जर 5 केलं तर किती येणार आहे? 80. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 80. इथं सेंटीमीटर स्क्वेअर होतं, तसं या सुद्धा एरियाला युनिट द्यायला विसरायचं नाही. सेंटीमीटर स्क्वेअर. and that is required. Now next question number 4. In above figure, measure of angle arc DXE. हा जो DXE आहे तो आहे 105 आणि त्याच्यानंतर इकडे AYC म्हणजे हा आर्क
तर तो आहे 47 डिग्री. तर हे दोन दिलेले आहेत आणि आपल्याला इथला जो अँगल बी आहे म्हणजे DBE हा जो अँगल आहे इथला, तर तो किती डिग्रीचा येतोय तो फाइंड आउट करायचा. तर याच्यामध्ये काय करणार आपण, याच्यामध्ये ऍप्लिकेशन ऑफ जो इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आहे त्याचा इथे यूज करणार. तर इथे आपण तो ऍप्लिकेशन यूज करूया. आपल्याला जो अँगल फाइंड आउट करायचा आहे म्हणजे हा अँगल DBE अँगल DBE इज इक्वल टू इथला आर्क आहे हा, कुठला आर्क त्याच्यामध्ये DXE, मेजर ऑफ आर्क DXE, सॉरी त्याच्या आधी 1/2 मेजर ऑफ आर्क DXE मायनस मेजर ऑफ आर्क, आता जो आतला आर्क आहे छोटा आर्क AYC, इतका तो अँगल असणार आहे. आणि हे कुठल्या थेरम वरून करणार आपण, बाय थेरम ऑफ ऍप्लिकेशन ऑफ, बाय ऍप्लिकेशन, इथं ऍप्लिकेशन वर्ड वापरा, बाय ऍप्लिकेशन ऑफ थेरम ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. तर तो इथे वापरायचा. तो काय सांगतो की जो इथला अँगल बी आहे तो समोरचा जो आर्क आहे मोठा त्याच्यातून हा लहान आर्क जर मायनस केला मोठ्यामधून आणि त्याचा हाफ केला तर तुम्हाला हा अँगल बी मिळून जाईल. मेजर ऑफ आर्क आधी 1/2 लिहूया, 1/2 DXE किती डिग्रीचा आहे 105 मायनस 47, मग 105 मायनस 47 याच्याकडून कॅरी घ्या म्हणजे हे 9 होणार आणि इथे 15, 15 मायनस 7 8, 9 मायनस 4 5 येणार. 1/2 मायनस केल्यावर हे येणार 58 आणि 58चा हाफ केलं तर किती येणार 29 डिग्री. याला 2 ने डिवाइड करा, 58 डिवायडेड बाय 2, तर 2 ने डिवाइड केल्यावर 2 2 जा 4, 1 राहणार आणि 8, 2 9 जा 18 म्हणजे 29 डिग्री. अँगल DBE याचा मेजर किती येणार आहे 29 डिग्री. हे रिझन पण लिहा. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये अँगल मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस इज 45 डिग्री. फाइंड द स्लोप ऑफ दॅट लाईन. तर त्या लाईनचा स्लोप किती येणार आहे तो फाइंड आउट करायचा. आता स्लोप म्हटलं की आपल्याला तो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 हाच फॉर्म्युला आठवतो आणि बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम इथं तो फॉर्म्युला यूज होत नसल्यामुळे काय होतं तर सॉल्व्ह करता येत नाही. तर त्यासाठी आपण काय करणार आहे इथे वेगळा फॉर्म्युला वापरणार आहे स्लोप फाइंड आउट करायचा. तर स्लोप फाइंड आउट तो आपल्या बुकमध्ये आहे ऑलरेडी. तर त्याच्यामध्ये स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू टॅन थीटा. आता थीटा कोण असणार आहे तर त्यात दिलेला अँगल. तर टॅन थीटाची व्हॅल्यू किती डिग्री आहे 45 डिग्री. तर इथं पुट करूया थीटाच्या ठिकाणी 45 डिग्री. तर टॅन 45 म्हणजे किती येणार, टॅन 45 किती येतो 1 येतो. पण एक्झाम मध्ये दरवेळेस 45 डिग्री येईल असं नाही. तर ह्याचे पॉसिबल कुठले कुठले येऊ शकतात 45 सोडून 0 डिग्री 30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री. तर याच्यासाठी टॅनच्या व्हॅल्यू काय काय येतात ते तुम्ही खाली मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं. तर ह्या सुद्धा सगळ्या व्हॅल्यू काय करून चला लर्न करा म्हणजे तुमचा हा क्वेश्चन आला की याच्यापेक्षा हे किंवा 45 डिग्री यापैकीच कुठला तरी एक तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला. Now next question number 6. Segment PM is the median of triangle PQR. PM is equal to 9. PQ square plus PR square is equal to 290. Then find the value of QR. तर कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपण QR काय येतोय तो फाइंड आउट करायचा. आता QR फाइंड आउट करत असताना सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की PM हा मीडियन आहे. तर समजा इथे P आहे आणि समोरच्या साईडवर तो काय आहे मीडियन आहे PM. मीडियन म्हणजे काय समोरच्या साईडला तो इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणार आहे. ट्रायंगलचं नेम काय आहे PQR म्हणजे राहिलेले दोन कोण असणार QR. तर हा मीडियन आहे आणि जर का मीडियन यूज केला असेल तर काय करणार आपण अपोलोनियस थेरम यूज करणार. इथे पहिल्यांदा हे सेंटेन्स लिहा सेगमेंट PM इज मीडियन ऑन ट्रायंगल मीडियम ऑफ ट्रायंगल PQR. तर PQR चा तो मीडियन आहे. मग आता आपण अपोलोनियस वापरूया. कसा वापरायचा अपोलोनियस कुणावर मीडियन आहे तो QR वर. तर ती साईड सध्या बाजूला ठेवा राहिलेल्या दोन साईड घ्या म्हणजे कुठल्या कुठल्या साईड PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू. मग आता काय करायचं पहिल्यांदा मीडियनचा विचार करायचा म्हणजे 2 टाइम्स PM स्क्वेअर आणि या दोन्ही मधला हाफ पार्ट घ्यायचा कुठलाही एक हाफ पार्ट घेतला तरी चालतोय प्लस 2 QM स्क्वेअर कारण दोन्ही इक्वलच आहे. मग आता ते केल्यानंतर सगळ्या व्हॅल्यू टाकूया आपण
पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर ही व्हॅल्यू डायरेक्ट दिली आहे. ही व्हॅल्यू किती आहे म्हणून सांगितलंय? 290 आहे म्हणून सांगितलं. ओके. ही जर का व्हॅल्यू 290 असेल, 2 पी एम स्क्वेअर, तर पी एम स्क्वेअर म्हणजे पी ची व्हॅल्यू किती ठेवणार? सॉरी, पी च्या ठिकाणी जिथे पी आहे तिथे किती ठेवणार व्हॅल्यू आपण? तर पी ची व्हॅल्यू ठेवणार 9, त्याचा स्क्वेअर करायचा. ओके. 2 इंटू 9 स्क्वेअर प्लस 2 क्यू एम स्क्वेअर. क्यू एम आपल्याला शोधायचा आहे, त्यामुळे हे आहे तसंच ठेवायचं. पी ची व्हॅल्यू दिली आहे इथे 9, ती ठेवली. मग आता 290, जर का आपण या प्रत्येकाला 2 ने डिवाइड केलं, म्हणजे इथे सुद्धा 2 ने, इथं पण 2 ने आणि इथं पण 2 ने डिवाइड करूया आपण. तर 2 9चा स्क्वेअर किती येईल? 81/2 प्लस 2 क्यू एम स्क्वेअर अपॉन 2. आता 290ला 2 1 जा 2, 2 4 जा 8, 1 राहणार आणि 10 म्हणजे 2 5 जा. इथे 2 ला 2 कॅन्सल होईल. 81 इथं सुद्धा 2 ला 2 कॅन्सल होईल. क्यू एम स्क्वेअर. तर हा प्लस 81 याच्याकडे येऊन काय होणार? मायनस. म्हणजे क्यू एम स्क्वेअर इज इक्वल टू 145 मायनस 81. तर क्यू एम स्क्वेअर किती येणार जर यातून मायनस केलं तर? 64 येणार. ओके. मग हे मायनस केल्यानंतर काय करणार? टेकिंग स्क्वेअर रूट. तर दोन्हीकडे काय घ्यायचं? स्क्वेअर रूट घ्यायचं. इकडे पण आणि इकडे पण. इकडे काय होईल? स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, म्हणजे फक्त कोण राहणार? क्यू एम. आणि 8 इंटू 8, 8 8 जा 64. त्यामुळे 64चं स्क्वेअर रूट किती येणार? 8 येणार. म्हणजे क्यू एमची व्हॅल्यू किती आली? 8 सेंटीमीटर. मग आता क्यू एम जर 8 सेंटीमीटर असेल, एम इज मिडपॉइंट ऑफ क्यू आर. एम काय आहे? क्यू आरचा मिडपॉइंट आहे. तर क्यू आर चा मिडपॉइंट असेल तर क्यू आर हा जो हाफ पार्ट क्यू आर आहे, सॉरी क्यू एम आहे हा, तर याच्या डबल असणार आहे तो, कारण हा 8 म्हटल्यावर हा पण किती? 8. 8 प्लस 8 किती येणार? 16. सो क्यू आर इज डबल ऑफ क्यू एम. म्हणजे 2 इंटू 8 किती येणार? 16 सेंटीमीटर. त्यांनी युनिट दिले, स्क्वेअर सेंटीमीटर दिलेलं नाही, त्यामुळे तुम्ही युनिट्स लिहा. सो क्यू आर इज इक्वल टू अपोलोनियस वापरून काय करणार? क्यू आर इक्वल टू ए म्हणायचं. आणि इथं ब्रॅकेटमध्ये तुम्ही जो थेरम वापरलाय, कुठला वापरलाय? अपोलोनियस थेरम. तर तो त्या ब्रॅकेटमध्ये मेन्शन करायला विसरू नका, कारण त्या स्टेपला हाफ मार्क असतो त्या थेरमचं नाव लिहिण्यासाठी. त्यामुळे इथे कंपल्सरी लिहा अपोलोनियस थेरम यूज केल्या केल्या. आता क्वेश्चन नंबर 7 मध्ये, इन द फॉलोइंग फिगर सर्कल विथ सेंटर डी. त्याचं सेंटर कोण आहे? डी आहे. आणि ए सी बी जो आहे तो अँगल एसीबी जो आहे तो सर्कलला 2 पॉईंटमध्ये टच करतोय, ए आणि डी मध्ये. थोडक्यात एसी आणि बी डी हे दोघं काय आहे? टँजेंट आहे. तर त्याच्यावरून आपल्याला एसीबी 52 डिग्री दिलाय, तर मग आपल्याला कुठला अँगल फाइंड आउट करायचा आहे? अँगल ए डी बी किती डिग्रीचा असेल ते फाइंड आउट करायचं. तर ते करायचं असेल तर इथे काय करणार आपण? इथून सुरुवात करणार की ह्या 2 टँजेंट आहेत म्हणून सांगा त्याच्यात की अँगल, सॉरी, सेगमेंट AC and BC are tangents. AC आणि BC हे काय आहे? टँजेंट्स आहेत. आणि टँजेंट्स जर असतील तर इथला अँगल A हा 90 डिग्री असणार आणि अँगल B सुद्धा किती डिग्रीचा असणार? 90 डिग्री. तर टँजेंट हे रेडियसला काय असतात? परपेंडिक्युलर. त्यामुळे अँगल A इज इक्वल टू अँगल B, किंवा असं लिहूया आपण, अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल B इज ऑल्सो 90 डिग्री. कुठला थेरम वापरला आपण? टँजेंट थेरम. तर त्या टँजेंट थेरम नुसार टँजेंट ही रेडियसला काय असते? परपेंडिक्युलर. त्यामुळे इथले 2 अँगल आले 90 डिग्री. त्याच्यानंतर आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे ACB 52 डिग्री दिलेला आहे. अँगल ACB इज इक्वल टू 52 डिग्री. त्यामुळे नक्कीच आपण म्हणू शकतो इथला जो अँगल C आहे तो किती डिग्रीचा आहे? 1 लेटर मध्ये लिहिलं तर 52 डिग्री. देअरफॉर इन क्वाड्रिलॅटरल कुठला क्वाड्रिलॅटरल आहे बघा तो? ABCD. हा ABCD हा काय आहे? एक क्वाड्रिलॅटरल आहे हा. तर क्वाड्रिलॅटरलच्या 4 अँगलची सम किती असते? 4 अँगल मिळून 360 डिग्री. मग अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C प्लस अँगल D किती येणार? 360 डिग्री. इथं ब्रॅकेटमध्ये रिझन काय लिहा? सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर 360 डिग्री. मग त्याच्यातला A 90 डिग्री आहे, B 90 डिग्री आहे, C ची व्हॅल्यू जशी दिली होती त्यानुसार 52 डिग्री. मग आता आपण राहिलेला D फाइंड आउट करूया.
त्यासाठी आपल्याला या तिघांची ऍडिशन करायला पाहिजे. ऍडिशन केल्यानंतर 2 परत 18 18 प्लस 5 23 म्हणजे किती येणार 232 प्लस अँगल डी इज इक्वल टू 360. मग हा प्लस इकडे येऊन काय होणार मायनस, म्हणजे अँगल डी इज इक्वल टू 360 मायनस 232. ओके, 360 मायनस 232. ते मायनस केल्यावर काय होणार, मायनस केल्यानंतर इथे 6च्या ऐवजी इथे येईल 5 येईल, इथे 10 होतील म्हणजे 8 राहिले. 5 मायनस 3 केले तर 2 आले आणि याच्याकडून कॅरी घेतले आपण, म्हणजे किती येणार आहे 2 मायनस 2 0. हो सॉरी, जस्ट अ मिनिट. कॅरी घ्यायची इकडे, इकडे काही गरज नव्हती, इथे 3च आहे. 3 मायनस 2 येणार 1, सॉरी 128 म्हणजे अँगल डी किती आला 128 आला. इथे इकडे काही कॅरी घ्यायची गरज नव्हती. 5 मायनस 3 2, 10 मायनस 2 8 आले, 3 मायनस 2 1 म्हणजे अँगल डी ची व्हॅल्यू किती आली 128. मग डी म्हणजेच काय, 3 लेटर्स मध्ये त्यांनी नाव काय दिलं ए डी बी, म्हणजेच हा डी. तर फायनली लिहूया 3 लेटर्स मध्ये, तोच अँगल आहे तो अँगल ए डी बी इज इक्वल टू 128 अँड दॅट इज रिक्वायर्ड.